आता ना बेटा नेक्स्ट आपलं कन्स्ट्रक्शन चालू होईल. ठीक आहे. आता आपलं आज नेक्स्ट कन्स्ट्रक्शन चालू होईल ते म्हणजे कुठले बेटा कन्स्ट्रक्शन ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर. कन्स्ट्रक्शन ऑफ कुठले बेटा पीएनपी ट्रान्झिस्टर. पीएनपी ट्रान्झिस्टर म्हटलं ना तर इथे आता पुन्हा पी येईल, मध्यभागी एन येईल आणि इथे पुन्हा पी येईल. तर पहिला पॉईंट काय येईल, एन लेअर इज सँडविच इन बिटवीन बोथ द पी लेयर्स. एन लेअर इज सँडविच इन बिटवीन बोथ द पी लेयर्स. ठीक आहे. थ्रू बोथ द पी लेयर्स दोन टर्मिनल्स कडे जातील. पहिले म्हणजे कुठला असेल बेटा इमिटर. इमिटर ब्रॅकेटच्या आतमध्ये ई अँड कलेक्टर. इमिटर आणि कलेक्टर हे दोन टर्मिनल्स काढले जातात आणि मध्यभागून एन लेअर पासून अजून एक टर्मिनल काढला जातो, तो म्हणजे कुठला आहे बेटा बेस. तो म्हणजे कुठला आहे बेस. ठीक आहे. ओके. पुढचं सांगायला गेलं तर पी लेयर्स, बोथ द पी लेयर्स कन्सिस्ट ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ काय असतील याच्यामध्ये होल्स. मॅक्सिमम नंबर ऑफ याच्यामध्ये काय असतील बेटा होल्स. जास्तीत जास्त याच्यामध्ये काय असतील बेटा होल्स. जास्तीत जास्त याच्यामध्ये काय टपकलेले असतील होल्स. राईट. पी लेअर आहे, पी लेअर मध्ये जास्तीत जास्त होल्स असतात. इकडच्या साईडला पण पी लेअर आहे, पी लेअर मध्ये जास्तीत जास्त काय असतात बेटा होल्स. पी लेअर आहे, पी लेअर मध्ये जास्तीत जास्त होल्स असतात. ठीक आहे. फक्त होल्सच असतात का, नाही तर काय येतात बेटा थोड्याशा प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स पण येतात. थोड्याशा प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स पण येतात. एवढंच नाही, एवढंच नाही तर एन लेअर मध्ये जास्तीत जास्त काय येतील बेटा इलेक्ट्रॉन्स. एन लेअर मध्ये जास्तीत जास्त काय येतील बेटा इलेक्ट्रॉन्स. एन लेअर मध्ये जास्तीत जास्त काय आले बच्चा लोग इलेक्ट्रॉन्स. फक्त इलेक्ट्रॉन्स आले का मग, नाही तर काही प्रमाणामध्ये होल्स पण असतील. काही प्रमाणामध्ये होल्स पण असतील. अजून एक सांगायला गेलं तर एन रिजन हा लाईटली डोपते, पी रिजन हेवली डोपते. एन रिजन लाईटली डोपते, पी रिजन हेवली डोपते. त्याच्यानंतर याच्यामधले जे होल्स आहेत, याच्यामधले जे होल्स आहेत ते काय होतील बेटा जास्तीत जास्त इकडच्या साईडला येतील. होल्स जास्तीत जास्त इकडच्या साईडला आले तर होल्स जेव्हा इकडे जास्तीत जास्त येतात आणि इलेक्ट्रॉन्स इकडे कमीत कमी जातील बेटा. राईट. इलेक्ट्रॉन्स इकडे कमीत कमी जातील तर याची एकच लेअर फॉर्म होईल. होल्स इकडच्या साईडला आले जास्तीत जास्त म्हणून इथे काय फॉर्म होतील बेटा पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. काय फॉर्म होतील पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स. का पी मधले जे होल्स होते ते जास्तीत जास्त कुठे आले बेटा एन मध्ये. पी मधले जास्तीत जास्त होल्स कशात आले एन मध्ये. आणि इलेक्ट्रॉन्स जे होते ते कमी होते, लाईटली डोपते म्हणून कमी येतील. म्हणून एकच लेअर फॉर्म होईल कोणाची बेटा निगेटिव्ह इमोबाईल आयन्सची. कोणाची फॉर्म होईल निगेटिव्ह. उलट झालं बेटा आता मागच्या पेक्षा उलट झालं. पा मागच्या याच्यात जास्तीत जास्त इथे इलेक्ट्रॉन्स होते आठवत आहे का, म्हणून इकडे निगेटिव्ह इमोबाईल आयन्स जास्त होते आणि पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स कमी होते. आता होल्स जास्त आहे म्हणून ते तिकडे गेले तर काय फॉर्म झाले बेटा पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स जास्त आहेत आणि इलेक्ट्रॉन्स इकडे कमी आले म्हणून काय फॉर्म झाले बेटा निगेटिव्ह इमोबाईल आयन्स काय आहेत बेटा कमी आहेत. ठीक आहे. तसंच इकडच्या साईडला बघायला गेलं तर पुन्हा इकडच्या साईडला आता होल्स जे असतील ते पुन्हा इकडे जास्त येतील. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन्स इकडे काय येतील बेटा कमी. इलेक्ट्रॉन्स इकडे कमी येतील म्हणून एकच लेन फॉर्म होईल आणि होल्स इकडे जास्तीत जास्त आले म्हणून काय फॉर्म झाले बेटा पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स जास्तीत जास्त इथे पुन्हा फॉर्म होतील. इथे पुन्हा पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स जास्तीत जास्त फॉर्म होतील. ठीक आहे. इथे पुन्हा जास्तीत जास्त काय फॉर्म झाले बेटा पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स जास्तीत जास्त इथे फॉर्म झालेले असतील. ठीक आहे. फिगर मध्ये दिसतंय. आणि इथे कमीत कमी काय असतील बेटा निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. निगेटिव्ह इमोबाईल आयन्स इथे काय फॉर्म झाले बेटा निगेटिव्ह इमोबाईल आयन्स. याच्यामुळे जंक्शन फॉर्म होईल. त्या जंक्शनचं नाव बेस इमिटर जंक्शन असं नाव असेल. ठीक आहे. इथे बेस इमिटर जंक्शन आणि इकडे काय फॉर्म होईल बेटा बेस कलेक्टर जंक्शन. इथं काय फॉर्म झालं बेटा बेस इमिटर जंक्शन. इकडे काय फॉर्म झालं बेस कलेक्टर जंक्शन. ठीक आहे. इथं काय फॉर्म होईल बेटा बेस इमिटर जंक्शन. इकडे काय फॉर्म झालं बेस कलेक्टर जंक्शन. त्याच्यानंतर या दोघां मिळून इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत काय डिप्लिशन रिजन. इथून ते इथपर्यंत काय बेटा हा डिप्लिशन रिजन. तसंच इकडच्या साईडला पण इथे काय बेटा डिप्लिशन रिजन. ठीक आहे. बर इथे पुन्हा बेस इमिटर जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शनच्या आजूबाजूला पुन्हा काय फॉर्म झाले बेटा डिप्लिशन रिजन. हा कुठला झाला कन्स्ट्रक्शन ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर. पुन्हा एक शब्द महत्वाचा तो म्हणजे कुठला बेटा अनबायस. तो म्हणजे कुठला बेटा अनबायस पीएनपी ट्रान्झिस्टर. कन्स्ट्रक्शन ऑफ कोणाचं बेटा अनबायस पीएनपी ट्रान्झिस्टर. लिखापडीमध्ये सांगायला गेलं तर सगळ्यात पहिले एन लेअर इज सँडविच इन बिटवीन बोथ द पी लेयर्स. थ्रू द पी लेयर्स emitter and collector terminal are taken out and to the n layer base terminal is taken out. ठीक आहे.
P region consists of maximum number of holes, minimum number of electrons. N region consists of maximum number of electrons, minimum number of holes. It also consists of base emitter junction and base collector junction. To the base emitter junction and base collector also consists of the depletion region as shown in the figure above. P region मध्ये जास्त होल्स आहेत, थोड्याशे कमी प्रमाणात इलेक्ट्रॉन्स आहेत. N region मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, मिनिमम नंबर ऑफ होल्स आहेत. काही वेगळं सांगितलेलं नाही. मागच्या सारखंच आहे, फक्त मागच्याचा थोडा उलटा कन्सेप्ट आहे. मागच्याचं बिलकुल उलटा कन्सेप्ट आहे. तिकडे इलेक्ट्रॉन्सच्या जागी होल्स शब्द टाका, होल्सच्या जागी इलेक्ट्रॉन शब्द टाका, एनच्या जागी पी टाका, पीच्या जागी एन टाका. सगळं उत्तर तसंच आहे, काही चेंज होत नाही बेटा. म्हणजे एनपीएन लक्षात आलं तर पीएनपी इझिली लक्षात येतं. एनपीएन लक्षात आलेलं असेल तर पीएनपी इझिली लक्षात येतं. हेडिंग टाका कंस्ट्रक्शन ऑफ अनबायस पीएनपी ट्रान्झिस्टर. हेडिंग टाका कंस्ट्रक्शन ऑफ अनबायस पीएनपी ट्रान्झिस्टर. कंस्ट्रक्शन ऑफ अनबायस पीएनपी ट्रान्झिस्टर. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. 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 अपेक्षा ठेवतो झालं असेल. The above figure shows the construction of PNP transistor. The above figure shows the construction of PNP transistor. The above figure shows the construction of PNP transistor. Puts a point. It consists of N layer sandwich in between both the P layers. It consists of N layer sandwich in between both the P layers. It consists of N layer sandwich in between both the P layers. It consists of N layer sandwich in between both the P layers. It consists of N layer sandwich in between both the P layers. It consists of N layer sandwich in between both the P layers. What's the point? To both the P layers, emitter and collector terminal are taken out. To both the P layers, emitter and collector terminal are taken out. To both the P layers, emitter and collector terminal are taken out. To both the P layers, emitter and collector terminal are taken out. To both the P layers, emitter and collector terminal are taken out. And from the N layer, base terminal is taken out. And from the N layer, base terminal is taken out. And from the N layer, base terminal is taken out. Puts a point. N region is lightly doped, while the P region is heavily doped. N region is lightly doped, while the P region is heavily doped. N region is lightly doped, while the P region is heavily doped. N region is lightly doped, while the P region is heavily doped. N region is lightly doped, while the P region is heavily doped. What's the point? P region consists of maximum number of holes and minimum number of electrons. P region consists of maximum number of holes and minimum number of electrons. P region consists of maximum number of holes and minimum number of electrons. P region consists of maximum number of holes and minimum number of electrons. Puts a point. N region consists of maximum number of electrons and minimum number of holes. N region consists of maximum number of electrons and minimum number of holes. N region consists of maximum number of electrons and minimum number of holes. Puts a point. They also consist of base emitter junction and base collector junction. They also consist of base emitter junction and base collector junction. They also consist of base emitter junction and base collector junction. Puts a point. Puts a point. Depletion region is formed due to the base emitter junction and base collector junction. Depletion region is formed due to the base emitter junction and base collector junction. Depletion region is formed due to the base emitter junction and base collector junction. ओके बच्चलो, इथे तुमचं कन्स्ट्रक्शन ऑफ कुठलं झालं बेटा? अनबायस एनपीएन ट्रान्झिस्टर. आता उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला वर्किंग बघायचे, दोघांचे बघू. ठीक आहे, पहिलं एनपीएनचं बघू, मग पीएनपीचं बघू. एका ह्याच्यात झालं तर दोघं घेऊ, नाहीतर मग वेगवेगळे सेशन्स होतील बेटा. वर्किंग ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर पण आहे, वर्किंग ऑफ तुमचं पीएनपी ट्रान्झिस्टर पण आहे. वर्किंग ऑफ आपल्याला एनपीएन ट्रान्झिस्टर पण आहे, वर्किंग ऑफ पीएनपी ट्रान्झिस्टर पण आहे. ओके बच्चलो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.